तर सगळ्यांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनी व्हिडिओ करतोय कारण काही गोष्टी चालल्या होत्या फॅमिलीमध्ये. फॅमिली इमर्जन्सी, मेडिकल इमर्जन्सीज वगैरे चालू होत्या. तर तुम्हाला त्याची काही अपडेट नव्हती, सॉरी फॉर दॅट. बट खूप दिवसांनी आपण व्हिडिओ बनवतोय आणि आजच्या व्हिडिओचं तुम्ही थंबनेल आणि टायटल तर बघितलं असणार आहे. आपण चाललो आहे सालाबाधाप्रमाणे आपल्या घरातील गणपती बाप्पा बुक करण्यासाठी म्हणण्यापेक्षा बघायला चाललोय. जर आवडला तर आपण बुकच करतो. ऍक्च्युली मी जिथे बुक करतो किंवा मी जिथे जातो तो भोसरी एरिया आहे. तिथे वेगवेगळे वर्कशॉप आहे. त्याच्यातलं एक वर्कशॉप आहे तिथं मी सालाबादाप्रमाणे तिथेच मी बुक करतो मोस्ट प्रॉब्ली. तर आपण 6 महिने 4 महिन्यापासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि तिथून पुढे आपण त्यांच्याकडे असलेले वेगवेगळे गणपती आपण बघतो, व्हॉट्सअपवर बघतो आणि मग नंतर समोर जाऊन आपण त्याच्यातलं फायनल करतो. तर तसे खूप सारे गणपती मी बघितलेले आहे व्हॉट्सअपवर, त्यांनी मला पाठवलेले पण आहे. मागे पण मी एक चक्कर टाकली होती. पण आता आज आपण फायनल जाणार आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे आपण कुठला गणपती बाप्पा आपल्या घरी आणणार आहे ह्या वर्षी. तर तसे म्हणायला गेले तर 2 बाप्पांचं आपण बुकिंग करणार आहोत आज. गणपती बाप्पा बघायला आलो. 2 मूर्त्या लागणार आहेत. एक दोन्ही माझ्याच घरात, एक दुसरं घर आणि एक मी आता जे राहतो ते घर. अशा दोन्ही घरांमध्ये तुम्हाला ह्या वर्षीचा बाप्पा मी दाखवणार आहे. यूट्यूबवर मला तुम्ही सांगा की कसं काय वाटतं. तर लेट्स गो. असंच असणार आहे, खूप साधा सिंपल मस्तपैकी गणपती बाप्पाचे वेगवेगळ्या मूर्त्या असणार आहे. मी ते वर्कशॉप पण दाखवतो तुम्हाला, त्यांनाही भेटवतो आणि वेगवेगळ्या मूर्त्या दाखवतो. तर शॉर्ट आणि सिंपल गणपती बाप्पाचं ब्लॉग राहील. खूप मोठं इंट्रोडक्शन झालं, पण येस, भेटूयात. तर आता आपण पोहोचलो आहे वर्कशॉपला, जिथे आपण गणपती बाप्पा तुम्हाला मी दाखवतो कुठले आहेत, काय आहेत. तर तुम्ही फक्त कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं, मी कुठला गणपती बाप्पा ह्या वर्षी घरी घेऊन जाणार आहे. म्हणजे 2 आहेत, दोन्ही पण मूर्त्या कुठल्या पण असतील. मी एक्झॅक्ट दाखवणार नाही तुम्हाला की हीच घेतली असं सांगणार नाही, पण तुम्हाला एकंदरीत कळून जाईल की मी कुठल्या गणपतीवर जास्त फोकस करतोय, काय कसं काय. तर तुम्ही एकदा बघा आणि मला सांगा. चला आपण जाऊयात वर्कशॉपमध्ये आणि बघूयात काय काय गोष्टी. दादा आहे, दादाचं वर्कशॉप आहे. असं साऊंडचं ह्याचं पण काम असतं इथे वर्कशॉप आणि गणपतीचं पण काम असतं. आपण गणपतीचं हे बघा, खूप मोठ्या मोठ्या छान छान मूर्त्या आहेत इथे. एक हा गणपती बाप्पा, तिकडे विठ्ठलाची मूर्ती मस्त, खूप मस्त गणपती बाप्पा सगळे आहेत. तर तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने, तसे पाहिजे तसे गणपती बाप्पा इथे अवेलेबल आहेत. काय लग ह्या वर्षीची सगळ्यात ट्रेंडिंग असलेली मूर्ती छावा. त्याच्यानंतर ही एक आहे बघा, याच्यावर आता धूळ बसली कारण खूप काम चाललेलं आहे. ते पण आहे. हे बघा गणपती बाप्पा बघा, रामाच्या अवतारात दगडूशेठ वेगवेगळ्या पद्धतीचे बघा. हे खूप छान छान मस्त मी आत्ताच रिसेंटली पेंट करून ठेवले आहे त्यांनी, दगडूशेठ वगैरे. आणि गरुड आहे, गरुड मस्तपैकी गरुड आहे. ते दगडूशेठ बाप्पा आहे. हा लालबागचा राजा मोतीलाल आणि हा एक आहे मस्त. बाल गणेश पण आहेत, बाल गणेश पण बघतोच आपण. आणि हे शाडूच्या मातीतलेच सगळे, शाडू मातीतले. समोर हा एक सुंदर गणपती. तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय, आपण 2 कुठल्या मूर्त्या बुक केल्यात, इथेच ठेवलेल्या आहेत त्या कुठेतरी, जे एकदम मस्त दिसत आहे.
त्याच मूर्त्या आपण यावर्षी गणपती बाप्पाच्या आपण घरी घेऊन जाणार आहोत. आणि यांना कलर व्हायचं राहिलं आहे आता अजून. तर मी तुम्हाला दाखवलं गणपती बाप्पाचं मस्त आहे की टूर दाखवली, एकदम मस्त आत जाऊन सगळ्या गोष्टी दाखवल्या. तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं? छोटासाच व्लॉग आहे, मी जास्त काय त्याची मोठी व्हिडिओ टाकणार नाही. बट हा तुम्हाला कुठला गणपती आवडला, कुठला असू शकतो आपल्या, मी असं थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी काही गोष्टी केल्यात, तर त्या पण जरा तुम्ही बघा, सांगा मला. ओके, थँक्यू सो मच. असंच मस्त आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवत राहू, छोट्या मोठ्या व्हिडिओ बनवू आपण. पुढे जाऊयात. आणि नक्की लक्षात ठेवा, लाईक करा, शेअर पण करा, सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्याला लवकरात लवकर आपली फॅमिली मोठी करायची आहे. तर येस, थँक्यू सो मच, आणि भेटूयात पुढच्या ब्लॉग.